गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपल्यासाठी पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी एक नवीन नाविन्यपूर्ण टॉपिक व कॉन्सेप्ट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहित आहे की इंग्रजीमध्ये एकूण 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. हे इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. तर जेव्हा विद्यार्थी या स्वरांच्या मदतीने स्पेलिंग बनवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा 99% त्यांची स्पेलिंग चुकत असते. मग तो विद्यार्थी असेल, पालक असेल किंवा इतर कोणीही असेल, त्यांची स्पेलिंग का चुकते? कारण की हे जे काही 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू यांचे योग्य ते उच्चार, या उच्चाराला आपण इंग्रजीमध्ये प्रोनाउन्सिएशन म्हणतो. यांचे योग्य ते उच्चार माहित नसल्यामुळे आपली स्पेलिंग चुकत असते. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. मग नेमकं ए चे वेगळे उच्चार आहेत, ई चे वेगळे, आय चे वेगळे, ओ चे वेगळे आणि यू चे वेगळे. मग त्या प्रत्येक स्वराचे उच्चार आपण बघणार आहोत. तर आज आपण ज्या स्वराचे उच्चार बघणार आहोत तो स्वर म्हणजे ए. तो स्वर म्हणजे ए. तर ए या स्वराचे सर्व उच्चार आपण बघणार आहोत. फक्त उच्चार न बघता त्या शब्दामध्ये त्या एचा उच्चार जो काही असेल तो का आहे, त्या प्रकारचा उच्चार का होतो, त्याचा मी सर्व काही आपल्याला एक्सप्लेन करणार आहे, स्पष्ट करणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही YouTube वर कधीही पाहिलेला नसेल. आजपर्यंत YouTube वर या प्रकारचा व्हिडिओ आपण कधीही पाहिलेला नसेल. असं नाविन्यपूर्ण एक्सप्लेनेशन, असं नाविन्यपूर्ण टीचिंग मी तुम्हाला करणार आहे की आजपासून या स्वरांबाबतीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. इवन तुम्हाला या ए सी संबंधित जे जे काही उच्चार आहेत, जे जे काही स्पेलिंग्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला कधी समस्या किंवा अडचण येणार नाही. बघा, तर आता या ए या स्वराचा उच्चार ॲ होतो. लक्षात घ्या, ए या स्वराचा उच्चार ॲ होतो. मग आता आपण लिहिलं, समजा CAT कॅट, MAT मॅट, BAT बॅट, FAT फॅट, CAP कॅप, MAP मॅप. आपण अशा हजारो स्पेलिंग घेऊ शकतो. बघा, या कॅट, मॅट, बॅट, फॅट, कॅप आणि मॅप या सर्व स्पेलिंग मध्ये या ए चा उच्चार ॲ होत आहे. पण आपण याला कॅट का म्हणावं, याला मॅट का म्हणावं, याला बॅट का म्हणावं, याला कॅप का म्हणावं किंवा याला मॅप का म्हणावं, असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो. मग आता या स्पेलिंग मध्ये ए चा उच्चार ॲ होतो, पण ॲ उच्चार केव्हा होतो हे जर आपल्याला समजलं तर आपण या प्रकारच्या हजारो स्पेलिंग बनवू शकतो. मी एका विद्यार्थ्याला प्रश्न केला असता की याला कॅट का म्हणतात, याला मॅट का म्हणतात, याला बॅट का म्हणतात. त्याने मला उत्तर दिलं की सर, या ए या स्वराचा उच्चार ॲ होतो म्हणून कॅट होतो. मग ॲ उच्चार का होतो हे त्याला माहिती नव्हतं. मग ॲ उच्चार केव्हा होतो हे जर आपण माहिती करून घेतलं, हे जर आपण समजून घेतलं तर आपण हजारो प्रकारच्या स्पेलिंग बनवू शकतो. आपल्याला माहिती आहे, माझ्या गुरुजींनी मला कॅट शिकवलं म्हणून मी कॅट म्हणतो. माझ्या गुरुजींनी मला मॅट शिकवलं म्हणून मी मॅट म्हणतो. पण मॅट का म्हणतो, कॅट का म्हणतो, बॅट का म्हणतो, फॅट का म्हणतो हे जर आपल्याला समजलं तर आपलं इंग्रजी स्पेलिंगच्या बाबतीत जे काही अज्ञान आहे, इग्नोरन्स म्हणू आपण त्याला, ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तर लक्षात घ्या,
ऍ हा उच्चार केव्हा होतो हे शिकून घ्या. जेव्हा 2 किंवा 3 नियम सांगतोय मी, लक्षात घ्या बरं का. जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये ए येतो, काय येतो ए, तेव्हा त्या एचा उच्चार ऍ होतो, म्हणून कॅट म्हणतात. मग आता बघा, हा सी काय आहे व्यंजन, हा टी काय आहे व्यंजन. मग मी काय म्हटलं तुम्हाला, 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये जेव्हा ए येतो तेव्हा त्याला कॅट म्हणतात. बघा इथं एम हा व्यंजन आहे, टी हा व्यंजन आहे, म्हणून याला मॅट म्हणतात. हा व्यंजन आहे, हा व्यंजन आहे, हा व्यंजन आहे, हा व्यंजन आहे, सी हा व्यंजन आहे, पी हा व्यंजन आहे, एम हा व्यंजन आहे, पी हा व्यंजन आहे. मग जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार ऍ होतो. हे आज देखील महाराष्ट्रामध्ये 99% विद्यार्थ्यांना माहित नाही. फक्त कुणीतरी कॅट म्हणतं म्हणून आम्ही म्हणतो, कुणीतरी बॅट म्हणतं म्हणून आम्ही पण म्हणतो. हा, त्यांना माहितीये या एचा उच्चार ऍ होतो, पण का होतो हे माहित नव्हतं. तर आज माहिती करून घ्या, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार ऍ होतो. बरोबर. आता या एचा उच्चार आ होतो बघा, लक्षात घ्या. काय काय होतो आ. मग बी ए आर सी ए आर एम ए आर सी एच, राईट, टी ए आर, त्याच्यानंतर एफ ए आर, राईट. आता याला बॅर का म्हणत नाही, बार का म्हणतात, याला कॅर का म्हणत नाही, कार का म्हणतात, याला मॅर्च का म्हणत नाही, मार्च का म्हणतात, याला टॅर का म्हणत नाही, टार का म्हणतात, याला फॅर का म्हणत नाही, फार का म्हणतात. लक्षात घ्या. मग जेव्हा या एच्या जोडीला आर येतो बघा, लक्षात घ्या, या एच्या जोडीला जेव्हा आर येतो तेव्हा या एचा उच्चार आ होतो. माहिती आहे का तुम्हाला? काहींना माहिती असेल, काहींना माहिती नाही. या एच्या जोडीला जेव्हा आर येतो, लक्षात घ्या बरं का, हॅलो, या एच्या जोडीला जेव्हा आर येतो तेव्हा या एचा उच्चार आ होतो, म्हणून याला बार म्हणतात, म्हणून याला कार म्हणतात, म्हणून याला मार्च म्हणतात. बघा ए नंतर आर आहे की नाही, याला टार म्हणतात, याला फार म्हणतात. पण समजा जेव्हा या ए नंतर, लक्षात घ्या बरं का, जेव्हा या ए नंतर एएसटी येतो, म्हणजे एसटी येतो फक्त फास्ट, या ए नंतर जेव्हा एसटी येतो तेव्हा सुद्धा त्याचा उच्चार काय होतो आ होतो. जेव्हा या ए नंतर आस्क येतो, आपलं सॉरी, या ए नंतर एसके येतो, काय येतो एसके, तेव्हा सुद्धा त्याचा उच्चार काय होतो आ. बघा टास्क एसके, बघा मास्क, राईट. म्हणजे जेव्हा या एच्या जोडीला आर येतो तेव्हा आ उच्चार होतो, जेव्हा या एच्या जोडीला एसके येतो तेव्हा सुद्धा आ उच्चार होतो, जेव्हा या एच्या जोडीला एसटी येतो तेव्हा सुद्धा आ उच्चार होतो. समजतंय? मग या एचा उच्चार या ठिकाणी ऍ आहे, या एचा उच्चार या ठिकाणी आ आहे. मग का आहे हे आज तुम्हाला समजत आहे. त्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याच्या सुरुवातीला काय म्हटलं, आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा की मी लिहिलं इथं एम ए के ई, टी ए के ई, सी ए के ई, राईट, एल ए के ई, एफ ए बी ई, एफ ए के ई. लक्षात घ्या. आता याला माके काब्र म्हणत नाही, याला टाके काब्र म्हणत नाही, याला काके काब्र म्हणत नाही, याला लाकी काब्र म्हणत नाही, याला फाडे काब्र म्हणत नाही, याला फाके काब्र म्हणत नाही. म्हणजे याला बेकच का म्हणतात, याला टेकच का म्हणतात, याला केकच का म्हणतात, याला लेख का म्हणतात, याला फेड का म्हणतात, याला फेक का म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये, लक्ष द्या बरं, आपण ये या स्वराचा अभ्यास करत आहोत. जेव्हा या येच्या जोडीला ई येतो, लक्षात घ्या, जेव्हा या येच्या जोडीला एक व्यंजन सोडून, या येच्या जोडीतलं एक व्यंजन सोडून जेव्हा ई येतो शेवटी,
तेव्हा या येचा उच्चार ए येडक्याचा होतो. म्हणून याला मेक म्हणतात, म्हणून याला टेक म्हणतात, म्हणून याला केक म्हणतात, म्हणून याला लेक म्हणतात. बघा बघा ईच जोडी आहे की अशा हजारो शब्द आहेत. मग या येची जोडी असल्यामुळे या येचा उच्चार काय होतो? ये होतो. म्हणून त्याला मेक म्हणतात, म्हणून त्याला टेक म्हणतात, म्हणून त्याला केक म्हणतात. पण समजा ज्याला हा रूल्स माहित नाही, तो विद्यार्थी नवीन असेल, त्याला इंग्रजीचे ज्ञान नाही, तो 8वीला आहे, तो 9वीला आहे, तो 10वीला आहे, तो 12वीला आहे, पण त्याला शिकवलं गेलं नाही हाऊ टू रीड वर्ड, हाऊ टू प्रोनाउन्स वर्ड, तो किंवा ती 100% याला माके म्हटल्याशिवाय राहणार नाही, याला टाके म्हटल्याशिवाय राहणार नाही, याला काके म्हटल्याशिवाय राहणार नाही, याला लाके म्हटल्याशिवाय राहणार नाही. मग या येच्या जोडीला शेवटी जेव्हा ई येतो एक व्यंजन सोडून, तेव्हा त्याच्या ये येडक्याचा उच्चार होतो. बघा लक्षात घ्या, या येचा उच्चार या ठिकाणी ॲ होतो. मग का होतो ते पण सांगितलं. या येचा उच्चार या ठिकाणी आ होतो, का होतो हे पण सांगितलं. या शब्दामध्ये येचा उच्चार ये का होतो ते पण मी तुम्हाला सांगितलं. एकदा का तुम्हाला हे समजलं विद्यार्थी मित्र, तुम्ही हजारो प्रकारच्या स्पेलिंग तयार करू शकता. आता बघा या येचे उर्वरित उच्चार अजून शिकवतो तुम्हाला. लक्षात घ्या, ये या स्वराचे उच्चार आपण बघत आहोत. लक्षात घ्या, बॉल, कॉल, फॉल, टॉल, मॉल, राइट, स्मॉल, राइट, फॉन, डॉन, लॉन. लक्षात घ्या, या येच्या जोडीला जेव्हा डबल एल येतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, या येच्या जोडीला जेव्हा डबल एल येतो तेव्हा या येचा उच्चार आ होतो. म्हणून याला बॉल म्हणतात, म्हणून याला कॉल म्हणतात, म्हणून याला फॉल म्हणतात, म्हणून याला टॉल म्हणतात. पण जेव्हा या येच्या जोडीला डब्ल्यू येतो, हे बघा, जेव्हा या येच्या जोडीला डब्ल्यू येतो तेव्हा सुद्धा याचा उच्चार आच होतो. लक्षात घ्या, राईट. म्हणजे जेव्हा ये नंतर डबल एल येईल, लक्षात घ्या बरं का, जेव्हा या ये नंतर डबल एल येईल तेव्हा या येचा उच्चार आ होईल. जेव्हा या ये नंतर डब्ल्यू येईल तेव्हा त्याचा उच्चार आ होईल. म्हणून याला बॉल, कॉल, फॉल, टॉल, मॉल, स्मॉल, फॉन, डॉन. हा डॉन म्हणजे तो डॉन नाही, हा डॉन म्हणजे अरुणोदय, पहाट, सकाळ, लॉन, राईट. समजलं. त्याच्यानंतर पुढचा नियम असा आहे या ये स्वराचा. लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रत्येक बारीक बारीक नियम सांगतो आहे. आता बघा, MAY, SAY, GAY, LAY, राईट. असे अनेक शब्द आहेत बघा. PAY. मग आता मला सांगा, एम म्हणजे काय? म की नाही? मग म च्या जोडीला ये दिला म्हणजे मा होतो की नाही? आणि वाय म्हणजे ये, माय म्हणायला पाहिजे नाही याला? याला माय म्हणायला पाहिजे की नाही? पण मे म्हणतात. याला साय म्हणायला पाहिजे पण से म्हणतात. याला गाय म्हणायला पाहिजे पण गे म्हणतात. याला लाय म्हणायला पाहिजे पण ले म्हणतात. आणि याला पाय म्हणायला पाहिजे पण पे म्हणतात. मग असं का म्हणतात? जेव्हा या येच्या जोडीला वाय येतो, जेव्हा या येच्या जोडीला वाय येतो तेव्हा या येचा उच्चार ए होतो. म्हणून त्याला मे म्हणतात, म्हणून याला से म्हणतात, म्हणून याला गे म्हणतात, म्हणून याला ले म्हणतात, म्हणून याला पे म्हणतात. जोपर्यंत आपल्याला नियम माहित नसणार, तर आपल्याला जर नियम माहित नसले, आपल्याला जर सूत्र माहित नसलं तर आपल्याला गणित सोडवता येत नाही. मग तसंच प्रत्येक भाषेचे असतात. जोपर्यंत आपण नियम समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला स्पेलिंग येणार नाही. विद्यार्थी मित्र, आपला एकच उद्देश आहे, जीवात जीव आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक गरीब लेकराला आपल्याला इंग्रजी शिकायची आहे किंवा शिकवायची आहे निशुल्क. अजून येचे कोणकोणते उच्चार होतात ते सांगतो. नियम लक्षात ठेवा, वही ठेवा जवळ, पेन घ्या
आणि तुम्हाला काही नोट्स काढायचे असतील तर यू कॅन मेक युअर ओन पर्सनल नोट्स. यू कॅन मेक युअर पर्सनल नोट्स. तुमच्या वैयक्तिक नोट्स तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही. अजून येचे कोणकोणते उच्चार होतात ते सांगतो मी तुम्हाला. बघा आता येचा उच्चार कधी कधी अ पण होतो. बघा लक्षात घ्या. येचा उच्चार काय होतो? अ. बघा अटेंड, अटेंड, राईट. त्याच्यानंतर अरेस्ट, अरेस्ट. त्याच्यानंतर अजून आपण घेऊ काही स्पेलिंग घेऊ आपण. अगेन, अगेन. त्याच्यानंतर बघा अवे. त्याच्यानंतर बघा अटॅक, अटॅक. त्याच्यानंतर बघा अराउंड, अराउंड. त्याच्यानंतर असाइड. असे हजारो शब्द आहेत. मग या येचा उच्चार अ केव्हा होतो हे देखील समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा साधारणतः ए हा शब्दाच्या सुरुवातीला येतो, जेव्हा साधारणतः ए हा शब्दाच्या सुरुवातीला येतो तेव्हा या येचा उच्चार अ होतो. तेव्हा या येचा उच्चार काय होतो? अ होतो. म्हणून बघा अटेंड, बघा अटेंड, 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 अरेस्ट, अगेन, अवे, अटॅक, अराउंड, असाइड. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा हे शब्द असतात आणि त्या शब्दांच्या सुरुवातीला जर ये असला तर 99% या येचा उच्चार अ होतो. समजलं? त्याच्यानंतर अजून येचे कोणकोणते उच्चार होतात ते बघू. याच्या नोट्स काढा, आपल्या वहीमध्ये लिहिलेलं राहू द्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बरं का? लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट ही शिकलेली वाया जात नाही आणि कधी जाणार पण नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. बघा त्याच्यानंतर आपल्याला ये या स्वराचे सगळे उच्चार आपण पाहिलेले आहेत. लक्षात घ्या बरं का. ये या स्वराचे सगळे उच्चार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण ई या स्वराचे उच्चार बघणार आहोत. ई दुसरा उच्चार आहे ई, राईट. तर ई या स्वराचे उच्चार आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, मी काही स्पेलिंग लिहित आहे फळ्यावर. SAT, NET, राईट, CET. त्याच्यानंतर आपण अजून काही उदाहरण घेऊ. राईट, RED, रेड. त्याच्यानंतर PET, पेट. त्याच्यानंतर MEN, मेन. त्याच्यानंतर WEB, वेब. त्याच्यानंतर HEN, हेन. त्याच्यानंतर NEVER. त्याच्यानंतर FEVER, राईट. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर अजून आपण शब्द घेऊ शकतो BELL, SELL, राईट. असे हजारो शब्द आहेत. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. मग आता हा ई जो स्वर आहे दुसऱ्या क्रमांकाचा, तर या ई या स्वराचा उच्चार या ठिकाणी ए होतो. बघा ए एडक्याचा कोणता उच्चार होतो? ए. मग या ई या स्वराचा ए उच्चार केव्हा होतो? जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये, लक्षात घ्या बरं का, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये ई येतो, ई, तेव्हा त्याचा उच्चार ए होतो. म्हणून याला सेट म्हणतात. बघा हा एस काय आहे? व्यंजन आहे. हा टी काय आहे? व्यंजन आहे. मग मी काय म्हटलं? 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये जेव्हा ई येईल तेव्हा त्याचा उच्चार काय होतो? सेट. म्हणून बघा सेट, हा पण व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे, म्हणून याला नेट म्हणतात. या ठिकाणी सी व्यंजन आहे, टी व्यंजन आहे, म्हणून याला सेट म्हणतात. या ठिकाणी आर व्यंजन आहे, डी व्यंजन आहे, म्हणून याला रेड म्हणतात. त्याचप्रमाणे बघा पेट,
मीन, वेब, हेन, नेवर, फ्युअर, राईट. मग आता जेव्हा ई नंतर डबल एल येतो, लक्षात घ्या हे दोन शब्द वेगळे आहेत, बेल आणि सेल, लक्षात घ्या बरं का. जेव्हा या ई नंतर डबल एल येतो तेव्हा देखील या ई चा उच्चार एच होतो, म्हणून याला बेल म्हणतात, म्हणून याला सेल म्हणतात, राईट. लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड टू व्हॉट आय से. आपल्याला नियम माहिती नव्हते किंवा आपल्याला नियम माहिती नाहीत, त्यामुळे आपल्याला शब्दांचा उच्चार करता येत नाही. हे स्पेलिंग रूल्स आहेत, हे रूल्स ऑफ प्रोनाउन्सिएशन आहेत, उच्चाराचे नियम आहेत, राईट. तर ई चा दुसरा उच्चार काय होतो ते बघू. याचा फोटो काढायचा असेल, स्नॅपशॉट घ्यायचा असेल, यू कॅन टेक, नो प्रॉब्लेम, घेऊ शकता. बघा या ई चा दुसरा उच्चार बघू आपण. या ई चा दुसरा उच्चार काय होतो. आज आपण फक्त ए आणि ई या दोन स्वरांचाच अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर या ई चा दुसरा उच्चार काय होतो ते बघू आपण. हे बघा, ही, शी, मी, वी, राईट. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी या ई चा उच्चार दीर्घ ई होतोय बघा, लक्षात घ्या, दीर्घ ई. मग हा दीर्घ ई तर ऱ्हस्व ई कोणता आहे, हा ऱ्हस्व ई आहे, राईट. हा ऱ्हस्व ई आहे आणि हा दीर्घ ई आहे, लक्षात घ्या बरं का. मग या शब्दांमध्ये किंवा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये या ई चा उच्चार दीर्घ ई होतोय. म्हणजे हा ही, शी, मी आणि वी. मग तुम्ही म्हणणार सर दीर्घ उच्चार आम्ही कसा समजायचा. बघा हा वी कसा लिहिणार आपण, असा लिहिणार, बघा लक्षात घ्या. हा ही कसा लिहिणार, असा लिहिणार. हा शी कसा लिहिणार, अशा पद्धतीने लिहिणार मराठीत. हा मी कसा लिहिणार, असा लिहिणार, बरोबर. मग मला सांगा या हला कोणती विलांटी हो, दुसरी. मग दुसरी विलांटी म्हणजे काय, दीर्घ विलांटी. म्हणून या ठिकाणी या ई चा उच्चार काय होतो, दीर्घ. म्हणजे तुम्ही हा ही असा लिहिणार आहेत का, हा शी तुम्ही असा लिहिणार आहेत का, हा मी तुम्ही असा लिहिणार आहेत का, राईट. किंवा हा वी तुम्ही अशा पद्धतीने लिहिणार आहात का. मग अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिणार असाल तर मराठी व्याकरणिक दृष्ट्या ही चुकीचे आहे, लक्षात घ्या, राईट. समजतंय. आर यू गेटिंग टू व्हॉट आय से. ट्राय टू अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड्स. माझी एकच तळमळ आहे तुम्हाला शिकता यावं, तुम्हाला नॉलेज यावं. तुम्हाला कोण काय शिकवतं मला काही घेणं देणं नाही, कोण कसं शिकवतं किंवा कोण पगार घेऊन शिकवतं की नाही ते पण मला घेणं देणं नाहीये. पण माझ्याकडून शिकून घ्या, कारण तुम्ही गरीब, मी गरीब. आपली मायबाप कष्ट करतात, माझे मायबाप कष्ट करतात. मग कष्टाची जाणीव ठेवा. कोण बलाढ्य पगार घेऊन सुद्धा जर तुमच्यावर अन्याय करत असेल, तुम्हाला योग्य पद्धतीने शिकवत नसेल, तर त्यांना त्यांची काशी तिकडे करू द्या, पण आपण इकडे लक्ष द्या, बरं का. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. तर याला या ई चा इथं दीर्घ ई उच्चार का होतो, कारण की ह्या सगळ्या शब्दांना काय दीर्घ विलांटी, दीर्घ विलांटी म्हणजे काय दुसरी विलांटी, म्हणून या ई चा उच्चार दीर्घ होतो. बस दॅट्स ऑल, इतकं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ई चा दुसरा उच्चार काय होतो बघू आपण. बघा दुसरा उच्चार काय होतो आपण बघू. त्याच्यानंतर अजून आपण काही शब्द घेऊ. जेव्हा आता बघा काही शब्द, टियर, टियर, फियर, गियर, नियर, पियर, राईट. त्याच्यानंतर डियर, त्याच्यानंतर लिप, त्याच्यानंतर विक. लक्षात घ्या की जेव्हा आता आपण ई या अक्षराचे, ई या लेटरचे उच्चार बघत आहोत ना, मग या ई नंतर जेव्हा ए येतो बघा, या ई नंतर जेव्हा ए येतो तेव्हा या ई चा उच्चार ई अ असा होतो बघा. लक्षात घ्या काय होतो, ई अ. जेव्हा या ई नंतर शब्दामध्ये ए हा उच्चार येतो, सॉरी ए हे अक्षर येतं, तेव्हा या ई चा उच्चार ई अ होतो. म्हणून बघा टियर, फियर, गियर, नियर, पियर, डियर, लीप, वीक.
आला लक्षात? राईट. आता अजून कोणता वेगळा उच्चार होतो या ईचा आपण बघू, म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. लक्षात घ्या. अजून ईचा काय उच्चार होतो ते बघू आपण. बघा अजून काही शब्द लिहितोय मी. जम, टम, जम, टम, हर्ब, त्याच्यानंतर व्हर्ब. लक्षात घ्या. आता या ई नंतर जेव्हा आर येतो, लक्षात घ्या बरं विद्यार्थी मित्र, या ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा या ईचा उच्चार अ होतो. काय होतो? अ. म्हणून याला जम, टम, हर्ब, वर्ब. लक्षात घ्या. वर्ब, वर्ब, वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आता इकडे बघा, हा ज म्हणजे ई नंतर आर आला तर उच्चार होतो. कसा होतो बघा. जे अधिक अ अधिक म, जम, जम, जम. हे बघा, टम, 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 टम. बघा, जम, जम म्हणजे या रचा उच्चार नाही होता. लक्षात घ्या. हा सायलेंट आहे थोडा. जअर्म, जअर्म, टअर्म. राईट. हे बघा, ह अधिक अ अधिक र अधिक ब. बघा, हर्ब, हर्ब, हर्ब. तसं बघा, व अधिक अ अधिक र अधिक ब. मी अशा पद्धतीने फोड का करून दिली हो तुम्हाला, म्हणजे खरंच या ईचा उच्चार या प्रकारच्या स्पेलिंग मध्ये अ सारखा होतो का असं मला सांगायचं तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा या ई नंतर आर येतो, या ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा त्या ईचा उच्चार अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये अ होतो. म्हणून याला जर्म म्हणतात, जेर्मनी म्हणत. याला टर्म म्हणतात, टेर्मनी म्हणत. याला हर्ब म्हणतात, हेर्ब नाही म्हणत. याला वर्ब म्हणतात, व्हेर्ब नाही म्हणत. कळलं का? राईट. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर बघा दुसरा काय उच्चार होतो त्याचा. समजा मी काही स्पेलिंग फळ्यावर लिहित आहे. फ्यू, ड्यू, न्यू, स्यू. राईट, राईट. बघा त्याच्यानंतर म्यू, त्याच्यानंतर ब्ल्यू, ब्ल्यू. म्हणजे जेव्हा या ईचा आपण विचार करत आहोत ना, लक्षात घ्या, या ई नंतर जेव्हा डब्ल्यू येतो, लक्षात घ्या बरं का, या ई नंतर जेव्हा डब्ल्यू येतो तेव्हा याचा उच्चार ईयू असा होतो. बघा लक्षात घ्या, ईयू. बघा, फ्यू, फयू, फ्यू, डयू, ड्यू, नयू, न्यू, सयू, स्यू, मयू, म्यू, ब्लयू, ब्ल्यू. राईट. म्हणजे या येच्या जोडीला जेव्हा डब्ल्यू येतो तेव्हा यू असा उच्चार होतो. ई यू, ई यू, ई यू, ई यू. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून ईचा कोणत्या प्रकारे उच्चार करतात ते बघू आपण. लक्षात घ्या, आपण ई या स्वराचा उच्चार करत आहोत. जेव्हा टेक, मेक, शेक, केक, फेक, लेक, गेट, मेट, फेट असे अनेक शब्द लिहू शकतो तुम्ही, अनेक. आता या सर्व प्रकारच्या स्पेलिंग मध्ये जेव्हा शेवटी ई येतो, लक्षात घ्या, ई. या अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये जेव्हा शेवटी ई येतो तेव्हा तो ई हा सायलेंट असतो, म्हणजे त्याचा उच्चार करत नाही, त्याचा उच्चार करत नाही. मग त्या ईचा उच्चार जरी आपण करत नसलो, लक्षात घ्या बरं का, या ईचा उच्चार जरी आपण करत नसलो
पण एक स्पेलिंग तयार करण्यासाठी तो ई लिहावाच लागतो. म्हणजे तो ई लिहिला जातो पण त्याचा उच्चार केला जात नाही. आणि नेमका अशा अक्षरांचा जेव्हा शब्दांमध्ये उच्चार केला जात नाही तेव्हा त्याला सायलेंट लेटर म्हणतात. कोणतं लेटर म्हणतात? सायलेंट लेटर म्हणतात. मग बघा हा टेक आहे, हा ट, या एचा उच्चार मी काय शिकवला? ए. आणि हा क, टेक, टाक नाही, टेक. पण त्याला टेक म्हणण्यासाठी आपल्याला जर परिपूर्णता आणायची असेल तर ई लिहावाच लागतो. परंतु ई जरी लिहिला पण त्याचा उच्चार केला जात नाही. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये शेवटी आलेला ई हा सायलेंट असतो. बस, दॅट्स ऑल. टेक, मेक, शेक, केक, फेक, लेक, गेट, मेक, फेक असे हजारो शब्द आहेत. तर आज आपण ए आणि यू, सॉरी ए आणि ई लक्षात घ्या बरं का. हॅलो, ए आणि यू चे सर्व उच्चार आपण पाहिलेले आहेत. ई चे सर्व उच्चार आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर उर्वरित आय ओ यू चे उच्चार आपण बघणार आहोत आजसाठी. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक मराठी माणूस म्हणून, एक खेड्यातला विद्यार्थी म्हणून, आय एम नॉट बिलॉंग टू अर्बन एरिया, आय एम नॉट बिलॉंग टू सिटी एरिया, आय एम फ्रॉम विलेज एरिया. राईट. मग खेड्यातल्या मुलांना काय समस्या असते, शहरातल्या मुलांना किंवा इतर लोकांना इंग्रजीच्या बाबतीत काय समस्या असते, या समस्येचा योग्य व परिपूर्ण असा अभ्यास करून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो. मग आज तुम्हाला कळलं असेल की कॅटला कॅट का म्हणतात, मॅटला मॅट का म्हणतात, मेकला माकेनं म्हणतात, मेक का म्हणतात, टेकला टाकेनं म्हणतात, टेक का म्हणतात, शेकला शाकेनं म्हणतात, शेक का म्हणतात. तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.